WWE मधला जॉन सीना आहे तरी कोण, पूर्ण किस्सा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आज पहाटे लास्ट शो सुरू केला. 2-3 मॅचेस नंतर अखेर गंथरची दमदार एंट्री झाली आणि त्या मागूनच आला आपला मेन हिरो जॉन सीना. मॅच जबरदस्त होती. हार्ड हिट्स, मल्टिपल किकआउट. मनाला माहित होतं सीनाच जिंकणार, पण अचानक धक्का बसला. आपल्या हिरोने स्टेप आउट केला. क्षणात फॅन्सचा मूड खराब झाला. नेव्हर गिव्ह अप सांगणाऱ्या हिरोनेच आज गिव्ह अप केला. वाईट वाटलं, पण वय आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. मग सगळे जुने लेजंड आले. सीनाचं करिअर सेलिब्रेट झालं आणि आपल्या हिरोने शांतपणे एक्झिट घेतली. हा माणूस फक्त WWE चा सुपरस्टार नाही, तर आहे एक जिवंत दंतकथा. जॉन फेलिक्स अँथनी सीना. 23 एप्रिल 1977 साली सीनाचा जन्म झाला. लहान वयातच वजन उचलायला सुरुवात केली. स्वप्न होतं बॉडी बिल्डिंगचं. 1998 मध्ये स्प्रिंगफील्ड कॉलेज मधून सीनाने एक्सरसाइज फिजिओलॉजी मध्ये पदवी घेतली आणि कॅलिफोर्नियात सुरुवात केली कुस्तीच्या कारकिर्दीची. 2000 साली द प्रोटोटाइप या नावाने सुरुवात करून पदार्पणाच्या वर्षीच हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली. 2002 मध्ये कर्ट अँगलला ओपन चॅलेंजचं उत्तर दिलं आणि मग इतिहास घडू लागला. 15 पेक्षा जास्त वर्ल्ड टायटल्स, डॉक्टर ऑफ थगानोमिक्स, चेन गँग सोल्जर असे अनेक टोपण नाव मिळवत WWE मधील सर्वात लोकप्रिय चेहरा बनला. ऍक्टर ते न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर ऑथर आणि मेक अ विश साठी सर्वाधिक इच्छा पूर्ण करणारा हिरो बनला. जेव्हा वाटत होतं की सीना WWE इतिहासातील सर्वात मोठा नायक म्हणून ओळखला जाईल, तेव्हा एलिमिनेशन चेंबर 2025 मध्ये त्याने द रॉक सोबत हातमिळवणी करत सर्वांना धक्का दिला. नवीन वृत्ती आणि ट्रेव्हिस स्कॉट या साथीदारांच्या मदतीने सीनाने वेसलमेनिया 41 मध्ये हल्ला करत आपले 17वे वर्ल्ड टायटल जिंकले. नेव्हर गिव्ह अप शिकवणारा माझा हिरो आज शांतपणे रिंग मधून बाहेर गेला. टायटल मागे राहिले, पण जॉन सीना माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये अमर राहिला.